शेतकरी मित्रांनो, जे काही नुकसान भरपाई उर्वरित शेतकऱ्यांची बाकी आहे, त्यांना येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये नुकसान भरपाई संपूर्ण वाटप होणार आहे. व जर शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मिळणार व ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आणेवारीमध्ये दाखवण्यात आली होती, म्हणजे की तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली होती, नुकसान भरपाई मंजूर झाली होती, अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार वाटप होणार होती. पण त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, म्हणजेच की विधानसभेची निवडणूक असो, आता त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये नुकसान भरपाई वाटप होईन असे सांगण्यात आले होते. पण ते पण झाले नाही. आता येणाऱ्या काळात तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये जी काही तुमची उर्वरित नुकसान भरपाई ती वाटप होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही केवायसी केली नसेल तर ही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याचबरोबर आता पाहूया हेक्टरी तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी तुम्हाला कमीत कमी 27,000 रुपये अशी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर तुम्हाला जी काय नुकसान झाले, सोयाबीन असो, कापूस असो किंवा तुमची त्या क्षेत्रामध्ये इतर कोणती पिकं असो, त्या पिका व क्षेत्राद्वारे तुम्हाला जे काही नुकसान झाले त्याप्रमाणे तुम्हाला हे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये राज्यातील 34 जिल्हे पात्र राहणार आहेत. त्या जिल्ह्यामध्ये जे काही तुमचा तालुका असो, गाव असो किंवा तालुका नाही असो किंवा राज्य नाही असो, बरेचसे तालुक्याचे आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आली असेल तर त्यांना नुकसान भरपाई कमी मिळणार आहे. पण जर तुमची 50 पैशापेक्षा कमी आणेवारी दाखवण्यात आली असेल तर तुम्हाला जी काही तुमची आणेवारी नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे ती तुम्हाला योग्य ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, असे काही जिल्हे आहेत की त्यामध्ये खूपच सारे नुकसान झाले, तर त्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. तर का असे मिळालेल्या शेतकऱ्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, पण ज्या शेतकऱ्यांचे पैसे वितरण व्हायचे राहिले आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे बरेचसे शेतकरी खुश बी होणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात आर्थिक बजेट म्हणजे की सुरू झालेले अधिवेशन सुरू झालेले आहे. त्या अधिवेशनामध्ये बरेचसे जे काही पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, PM किसान असो, नमो शेतकरी असो, लाडकी बहीण असो, या बऱ्याचशा योजनांचे नवीन नवीन बदल करण्यात आहेत, नवीन नवीन वाढ करण्यात आहे, नवीन नवीन काहीतरी नवीन नवीन योजना निघणार आहेत. त्या योजनेद्वारे तुम्हाला काय काय लाभ घेता येईल व कसा लाभ घेता येईल संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक योजनेद्वारे प्रत्येक अपडेट मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इतर कोणत्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला कमेंट करता भेटून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.